देवा, परंतु मी ह्या सहभोजनाला येणार नाही. पण देवी, असे का? देवी, आपले दुसरे काही नियोजन आहे का? नाही देवी, दुसरे काहीच नियोजन नाही. देवी, काय झाले आहे? मी श्री खंडेरायांवर रागावले आहे. का देवी, काय झालं? आणि जर आपण माझ्यावर रागवला असाल तर तात्काळ आम्हाला सांगा. आम्ही ह्या त्रैलोक्यातून तुम्हाला हवं ते शोधून आणून देऊ. देवी, आमचं काही चुकलंय का? हो, श्री खंडेरायांचं चुकलं आहे. देवी, आपण हे काय बोलत आहात? केशवा, लक्ष्मी देवींना बोलून द्यावे. त्यांना जे काही सांगायचे आहे ते सांगून द्यावे. देवी, सांगा आता. मला देखील ऐकायचे आहे काय आहे ते. देवा, मी ह्या जेजुरी गडावर कधी आले? माझ्या आणि म्हाळसेच्या विवाहाच्या आधी. आमच्याकडून कोणी स्त्री पक्ष म्हणून नव्हता आणि आपण आलात आणि सर्व सूत्र हाती घेतली. हो, परंतु त्यानंतर तुमचा आणखी एक विवाह झाला. देवी, आपण फार कोड्यात बोलत आहात. लवकर सांगून टाका. आज मी इतके दिवस ह्या जेजुरी गडावर राहते आहे, परंतु आजपर्यंत श्री खंडेरायांनी मला काहीही दिलेलं नाही. मी काही अनुचित बोलले का? नाही देवी, खरं म्हणजे माझंच चुकलं. माझ्या ते ध्यानात नाही आलं. बरं झालं देवी तुम्ही बोललात. तुम्ही लक्ष्मी देवींना असे काहीतरी दिव्य द्या जे त्यांना सदैव स्मरणात राहील. होय, परंतु लक्ष्मी देवी, मी आपल्याला भेट म्हणून काय देऊ? मी विचार करते आणि सांगते. आणि मला नाहीच सुचलं तर तुम्हाला जे प्रिय आहे ते तुम्ही मला द्या. साक्षात श्री महालक्ष्मी देवी श्री खंडोबांकडे मागणं मागत आहे. हा अद्भुत क्षण आहे. श्री खंडोबा त्यांची इच्छा पूर्ण करत आहेत. होय, निश्चितच मी पूर्ण करेन. देवी, आता तुम्ही आमच्या सोबत याल ना? हो, चला, मी तयार आहे. मीही. या देवी, या बंधू. या अशा वातावरणात सहभोजनाचा आस्वाद घेणं हा अतिव आनंदाचा आणि प्रसन्न क्षण असणार यात काही शंकाच नाही. देवी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या परीने आम्ही समधी तयारी केली आहे बघा. चोडप्पा, खरंच अत्यंत उत्तम अशी व्यवस्था केली आहे तुम्ही. देवा, या बसा. माधवा, गणोबा, काय झालं? नाही जी, काय नाही जी. आम्ही हवं होतच. काय हवं असेल तर सांगा जी.
होय. आणि देवी जेवण केव्हा वाढायचं ते बी सांगावं जी. ते मी सांगते तुम्हाला लवकरच. येतो जी. मला तर काय कळना झालंय. त्यात न कळण्यासारखं काय आहे मावशे? गड उतरल्या धरणं ऐकते आहे म्या. रातच्याला बाहेर बसून जेवायचं असं म्हणत असेल त्यांच्या. नाही होय की, म्हणजे तसं असेल बी, पण ही समज आताच कशा पायी होतंय ह्याचा विचार केलास का तू? म्हणजे अरे धड बोल की रंग्या. तू म्हणलीच का नाही का तुला आख्यानामध्ये मानाची जागा पाहिजे म्हणून. मग आताच त्यासनी असं एकल्यामध्ये काय बोलायचं असेल ह्याचा विचार कर. अगं म्हणजे तू जे बोललीस ना त्याबद्दल बोलायचं असेल. मला जे म्हणायचं होतं ते म्या देवांमोहर सांगितलं आहे. आणि आता नगवत येऊ शेवगा. का काय विषय न ग सांग की. हा बरोबर बोलती. तू बी बायकोय देवाची. अहो आता राहू द्या की. त्यासनी अजून त्रास कशा पायी देतायसा? बांधताई तुम्ही घ्या आवरून, मी जेवणाचं बघते. राहू दे गंगे, मला नाही भूक. आता जेवणावर कशा पायी राग काढायचा? 2 घास खाऊन घ्या जी. आता पतूर गडाच्या दारापाशी देव देवी वरदानजी लक्ष्मी देवी आलं बी असतील जेवाय. नाही म्हणजे तू म्हणलीस ना का आता त्याचा विचार करायचा नाही म्हणून राहिलं. मग आपण आपला हात जीव. गप राहा त्यापरीस तुम्ही. बांधताई तुम्ही आतमध्ये थांबाजी, मी आज जेवण घेऊन येते. गंगे अगं खरंच राहू दे, मला भूक नाही बघ. तुम्हासनी कितीदा सांगितलं त्यासनी त्रास होईल असं काय बी बोलायचं नाही म्हणून, तरी तुम्ही काहीतरी बरं नगस. मध्ये मध्ये तोंड चालू जाऊ नको बरं काय. आणि तिच्या भल्यासाठीच सांगतोय ना आम्ही. तुमच्या मुहूर्त काय बोलणार म्या? आय काहीतरी असेल बर का. नाही म्हणजे देव आणि देवी उग असं राज्याला बाहेर बसायची नाही. ती त्यांच्या मनामध्ये काहीतरी असेल. म्हाळसा, ह्या अशा चांदण्या रात्री सहभोजन करण्याची तुमची कल्पना उत्तम होती. देवी, आज बऱ्याच दिवसांनी आपण असे सहभोजनासाठी बसलो आहोत. होय देवी. आणि त्यातच आपल्याला सारं काही कळल्यामुळे या जेजुरी गडावर सहभोजन करण्याचा योग हा काही निराळाच आहे. मला आपणा उभयतांसोबत कैलासात घालवलेल्या क्षणांची आठवणच झाली. माधवा, लक्ष्मी देवी, आपण ह्या सहभोजनाला होकार देऊन म्हाळसेला तर आनंद झालाच आहे, परंतु मला देखील अतिशय आनंद झाला आहे. ह्या शिवलीलेत आपले योगदान हे अनन्य साधारण आहे. देवी, तुम्हाला यांच्याकडून काहीतरी हवे होते असं तुम्ही म्हणाला होतात. हो, मला वाटलं तुम्ही विसरला आहात. लक्ष्मी देवी, मी याआधी आपल्याला हेच म्हणालो आहे की आपल्याला जे हवे ते निश्चितच मिळेल. देवी, आपल्याला जे काही हवं असेल ते मी तुम्हाला देईन.
आपण खंडेरायांकडे का मागत आहात? केशवा, असू दे. लक्ष्मी देवी, आपण बोलावे. आपल्या मनात काय आहे, आपली काय इच्छा आहे? ह्या शिवलीलेत साऱ्यांना सारं काही मिळालं, परंतु तुम्ही मला मात्र काहीही दिलं नाही श्री मार्तंड भैरवा. या जेजुरी गडाच्या परिसरामध्ये श्री गणेश, वीरभद्र ह्या सगळ्यांना त्यांचं स्थान मिळालं, मात्र तुम्ही मला कोणतंही स्थान दिलं नाहीत. देवी, तुमचे आणि बंधूंचे या जेजुरीत काय स्थान आहे, कसे आहे, किती महत्वाचे आहे, हे शब्दाच्या पलीकडे आहे. या शिवलीलेत आपले असणे कोणालाही शब्दात सांगता येणार नाही. होय म्हाळसा, मला तुमचं म्हणणं कळतं आहे, परंतु आता मला पाहायचं आहे की श्री मार्तंड भैरव मला कोणतं स्थान देतात. देवी, तुम्ही तर साक्षात महालक्ष्मी आहात, साक्षात आदिशक्ती स्वरूप आहात. आणि ही शक्ती ही तर सर्वांना जाणवते आहे. देवी, आपले स्थान तर माझ्यासाठी अढळ आहे, पण तरीही जर आपल्याला माझ्याकडून काही हवे असल्यास मी तुम्हाला ते जलस्वरूपात द्यावे अशी माझी इच्छा आहे. कारण आपण साक्षात समुद्र देवांची कन्या आहात. आपला जन्मच मुळी जलरूपात झाला आहे आणि आपल्याला जल हे अत्यंत प्रिय आहे. इतकेच नव्हे तर श्री विष्णूंबरोबर आपण क्षीरसागरी रममाण असता. आणि म्हणून ह्या जेजुरीत मल्हारी तीर्थाजवळ आपण जलरूपात असावे अशी माझी इच्छा आहे. आणि हे तीर्थ लक्ष्मी तीर्थ या नावाने प्रचलित आणि प्रसिद्ध होईल. देवी, तुमच्या मनातली इच्छा यांनी पूर्ण केली आहे. तुम्हाला ही भेट आवडली का, की तुम्हाला आणखीन काही हवे आहे? श्री खंडेरायांसोबत मला जेजुरीत जे स्थान मिळालं त्यामुळे मी आनंदी आहे. आता खऱ्या अर्थाने मी मल्हारी भक्तांच्या इच्छा पूर्ण करू शकेन. ह्या स्थळी 10,000 मंत्रांचा जप करून तुपाचा हवन केले असता, अथवा तुपाने माखलेली बेलाची पाने अथवा फळे ह्यांचे श्रद्धेने हवन केले असता, देवी आपले आणि माझे दर्शन इथल्या भक्तांना घडेल.
अशा रीतीने ह्या परिसरात लक्ष्मी तीर्थाची स्थापना झाली आहे. म्हाळसा, तुम्ही कसल्या विचारात आहात? म्हाळसा, काय झाले? मला असं वाटतं या तीर्थाचा लाभ यांच्या सगळ्या भक्तांना होणार आहे. पण काय? पण या तीर्थाचा लाभ सर्वप्रथम बानूला व्हावा असं माझ्या मनात आहे. असे केल्याने बाणाईला देखील निश्चित सहाय्य होईल. होय, ह्यामुळे शिवलोकी जाण्याच्या दृष्टीने तिच्या संचितात निश्चितच भर पडेल. मला माझ्या प्रिय सखेची आठवण येते आहे. मला तिला माझ्या मिठीत घ्यावं असं वाटतंय. पण खऱ्या अर्थाने तिला सहाय्य व्हावं म्हणून मला तिच्याकडे जावं लागेल. नंदी, ह्या घटनेचा तू साक्षी आहेस.